नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत विषयातील कृती पत्रिकेचे स्वरूप बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण जो 5वा घटक आहे भाषाभ्यास याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आता भाषाभ्यास या घटकामध्ये जो पहिला 5व्या प्रश्नातला तालिका पूर्तीम कुरुत हा जो घटक आहे त्यामध्ये आपल्याला नामतालिका पूरयत असा प्रश्न असतो। आता नामतालिका पूरयतामध्ये यामध्ये आपल्याला इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या विषयातील या तिन्ही इयत्तातील आपल्याला सगळी स्वरांत नामं, व्यंजनांत नामे आणि सगळी सर्वनामं विचारली जातात। यामध्ये आपल्याला बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला इथे आहे। एक प्रश्नपत्रिका उदाहरणादाखल नामतालिका पूरयत इथे तुम्हाला दिलेली आहे एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती। यामध्ये तुम्हाला इथे एक रूप दिलेलं असतं, पुढे विभक्ती दिलेली असते आणि आपल्याला बाकीची रूपं लिहायची असतात। जेव्हा आपल्याला इथे विभक्ती दिलेली आहे, द्विवचन कव्य हो दिलेलं आहे, तर त्याचं सप्तमी विभक्ती मधलं एक वचन काय असेल ते लिहायचंय। त्यासाठी आपल्याला हे सगळे तक्ते पाठ असणं गरजेचं आहे। तर सगळी स्वरांत नामं आणि व्यंजनांत नामं इथे पाठ असणं आपल्याला आवश्यक आहे। तर इथे येणारे कवौ, कव्योहो, कविषु, सप्तमी। आता हे जेव्हा नामतालिका आपण लिहित असतो तेव्हा यामध्ये आपल्याला काही क्ल्यू आहेत की जसं प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनामध्ये विसर्ग लागतो, द्विवचनामध्ये अनुस्वार द्वितीय विभक्तीमध्ये अनुस्वार लागतो, तृतीय विभक्तीमध्ये जसं देवचं देवेन आहे, चतुर्थीमध्ये देवाया आहे। तर हे क्ल्यू आपण लक्षात ठेवायचे। आणि कॉमन रूप कुठे आहेत जसं देवाभ्याम, कविभ्याम, मतिभ्याम, शशीभ्याम। जरी नामस्वरांत असली किंवा व्यंजनांत असली तरी भ्याम हा प्रत्यय प्रत्येक ठिकाणी आहे आणि तो कोणत्या विभक्तीमध्ये लागतो तर तृतीय, चतुर्थी आणि पंचमी द्विवचनामध्ये भ्याम प्रत्यय लागतो, तर चतुर्थी आणि पंचमी बहुवचनामध्ये बिह प्रत्यय लागतो। तर त्यामुळे ते प्रत्यय आपण लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला बिह प्रत्यय लागला की लगेच लक्षात येणार की हे पंचमी आणि चतुर्थी पंचमी बहुवचन आहे। भ्याम प्रत्यय दिसला की लक्षात येणार आहे की आपल्याला तृतीय, चतुर्थी, पंचमी द्विवचन असणार आहे। तर इथे आपल्याला दिसतंय शशीभ्यः आहे, पंचमी बहुवचन दिलेलं आहे, आपल्याला काय करायचंय एक वचन आणि द्विवचन लिहायचंय। तर शशीभ्यः हा यामध्ये मूळ शब्द शशीने, तर त्याचं येणारे इथे शशीनः, शशीनः पंचमी एक वचन आहे आणि शशीभ्याम पंचमी द्विवचन लिहिताना इथे शशीभ्याम, भ्याम प्रत्यय कुठे लागतो तर चतुर्थी, पंचमी, तृतीय, चतुर्थी आणि पंचमी द्विवचनामध्येच भ्याम प्रत्यय लागतो। त्यामुळे आपल्याला इथे पंचमी द्विवचन विचारलं की भ्याम प्रत्यय आठवला पाहिजे। इथे मरुते शब्द दिलेला आहे, मरुत तकारांत व्यंजनांत शब्द आहे, चतुर्थी विभक्ती विचारली आहे द्विवचन आणि बहुवचन। तर मरुते आपण आत्ताच म्हटलं की तृतीय, चतुर्थी, पंचमी द्विवचनामध्ये कुठला प्रत्यय लागणार आहे भ्याम प्रत्यय। तर इथे आपण डोळे बंद करून लिहू शकतो की मरुत भ्याम। म्हणजे जे कॉमन प्रत्यय आहे ते आपण लक्षात ठेवले तर पूर्ण टेबल्स आपल्याला पाठ करायला सोपं जाणार आहे। चतुर्थी बहुवचनामध्ये प्रत्यय लागतो भ्यः, चतुर्थी आणि पंचमी बहुवचनामध्ये, जसं इथे पंचमी बहुवचनामध्ये पण भ्यः लागलाय तसं इथे होणार आहे मरुत भ्यः। म्हणजे आपलं पाठांतर करण्याचा त्रास कमी होणार आहे की हे जे कॉमन प्रत्यय आपण लक्षात ठेवले तर। जसं सप्तमी बहुवचनामध्ये शू प्रत्यय लागतो, षष्ठी बहुवचनामध्ये नाम प्रत्यय लागतो, तर हे प्रत्यय आपण लक्षात ठेवायचे जेणेकरून आपले टेबल्स लवकर बाहेर होणार। आता दुसरा प्रश्न आहे सर्वनाम तालिका पुरत। तर सर्वनाम तालिका आपण भरत असताना आपल्याला कोणती सर्वनामं आहेत यावर्षी, तर यावर्षी नवीन अशी सर्वनामं नाहीच आहेत 10वीला, तर 8वी आणि 9वी मधलीच सर्वनामं आपल्याला यावर्षी देखील आहेत। मग ती कोणती आहेत यद, तद, एतद, किम, अस्मद, युष्मद, इदम आणि सर्व, ही एवढीच सर्वनामं आहेत जी इयत्ता 8वीत आणि 9वी मध्ये आपल्याला शिकवलेली आहेत। तर त्यातलं एक टेबल जरी तुमचं बाहेर असेल पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी मध्ये, तद टेबल बाहेर असेल तर तुमचे बाकीचे टेबल आपोआप बाहेर होतात। जसं की तद मध्ये प्रथम एक वचन काय आहे तर यह, तसं तदचं होणारे सह, किंचं होणार कह, एतदचं होणार एषः आणि सर्वचं होणार सर्वः, इदमचं अयम होणार। तर कुठे वेगळेपणा आहे कुठे साम्य आहे हे चेक करायचं आणि त्या पद्धतीने टेबल्स बाहेर करायचे की जेणेकरून आपले लवकर बाहेर होतील। आता इथे तृतीय दिलेलं विचारले तुम्हाला, आभिही दिलेलं आहे आणि तुम्हाला एक वचन आणि द्विवचन लिहिलेलं आहे। तर बिही प्रत्यय कुठे लागतो तर सर्वनामांमध्ये बिही प्रत्यय तृतीय बहुवचनामध्ये लागतो, पण तृतीय बहुवचनामध्ये पुल्लिंगीमध्ये डबल मात्रा आणि विसर्ग येतो, जसं की देवचं देवही होतं तसं तत्सं तही होतं, पण तृतीय विभक्तीमध्ये स्त्रीलिंगी सर्वनामांमध्ये बिही प्रत्यय लागतो, जसं तत्सं ताभिही होतं, सर्वचं सर्वाभिही होणार। तसं इथे इदमचं झालेलं आहे आभिही, म्हणजे हे रूप आहे इदमचं, तर तृतीय एक वचनामध्ये तत्सं तया आहे, तसं इदमचं होणार इथे अनया।
इथे मगाशी सांगितलं तसंच इथे भ्याम प्रत्यय येणारी तृतीय चतुर्थी पंचमी द्विवचनामध्ये अनया आभ्याम आविही तृतीया. आता द्वितीय इथे दिलेला आहे, द्वितीय द्विवचन तौ दिलेलं आहे. आपल्याला काय लिहायचं इथे, प्रथमा आणि द्वितीया द्विवचन हे नेहमी सेम असतं. मग ते नाम स्वरांत असू दे किंवा व्यंजनांत असू दे किंवा सर्वनाम असू देत, सगळ्यांमध्ये प्रथम आणि द्वितीय विभक्ती द्विवचन ही सेमच असतं. आता आपल्याला इथे लिहायचं आहे तर तौ विचारलंय आणि द्वितीय विभक्ती तर येणार आहे तम तौ तान द्वितीय. आता इथे प्रथमा विभक्ती दिलेली आहे अहम. अहमचं द्विवचन आहे, प्रथमा द्विवचन आहे आवाम, अहम आवाम, वयम प्रथमा. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यामध्ये तुम्हाला अस्मत् आणि युष्मत या दोन सर्वनामांपैकी एक सर्वनाम हमखास विचारलं जातं. तसंच आठवीची जी सर्वनामं आहेत, आठवीमध्ये तुम्ही यद, एतद, किम आणि यद ही जी सर्वनामं शिकलात ही सुद्धा यापैकी एक तुम्हाला विचारलं जातं. आणि 9वी मध्ये जे तुम्ही इदम शिकलात त्यापैकी एक तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळे एवढा सर्वनामांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता तिसरा प्रश्न आहे, यामध्ये क्रियापद तालिका पुरं येतं. यामध्ये सुद्धा तुम्हाला 6 रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि त्यामधल्या 4 तुम्हाला कमीत कमी 4 तरी तुमच्या बरोबर असल्या पाहिजेत. यामध्ये तुम्हाला लकार दिलेला असतो. आपल्याला एकूण लकार आहेत लट लकार म्हणजे वर्तमान काळ, लंग लकार भूतकाळ, नंतर लोट लकार म्हणजे आज्ञार्थ विधिलिंग आणि 5वा लकार जो आहे लूट लकार. या 5 लकारांपैकी कोणताही लकार, कोणतेही 3 लकार आपल्याला दिले जातात. आता यामध्ये तुम्हाला लकार लक्षात ठेवण्यासाठी, क्रियापद लिहिता येण्यासाठी तुम्हाला प्रत्यय पाठ असणं आवश्यक आहे. जसं की लोट लकारमध्ये लोट लकारचे प्रत्यय आपल्याला इथे प्रथम पुरुष विचारलंय तर त्याचे प्रत्यय आहेत तू, ताम, अंतू. तर इकडे कथयतू एक रूप दिलेलं आहे, त्याच्या पुढे आपल्याला काय लिहावं लागेल, कथयताम आणि कथयंतू. नंतर लंग लकार दिलेला आहे. लंग लकार मध्ये मध्यम पुरुष दिलेले आहे आणि अविद्यध्वम हे रूप दिलेलं आहे. तर आता लंग लकाराचे मध्यम पुरुषचे प्रत्यय काय आहेत, विद हा धातू आत्मनेपदाचा आहे, त्यामुळे आपल्याला आत्मनेपदी प्रत्यय माहित असणं आवश्यक आहे. तो प्रत्यय आहेत स्व, इथम, ध्वम मध्यम पुरुष लंग लकारचे. तेव्हा काय होईल इथे, एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण लंग लकार लिहित असतो क्रियापद, तेव्हा त्यामध्ये सुरुवातीला अ लिहिणं न विसरता आपण तो लिहिला पाहिजे. अविद्यस्व, अविद्येथाम आणि अविद्यध्वम. त्यानंतर दिला आहे लुट लकार विचारलाय. लुट लकार आणि लट लकार या दोघांमध्ये गंमत काय आहे की दोघांचे शेवटचं अक्षर म्हणजे प्रत्यय सेम आहेत. जसं लट लकारचे प्रत्यय काय आहेत, मी, वह, मह, सी, थह, थ, ती, तह, अंती हे प्रत्यय आहेत. त्याच प्रत्ययांच्या अगोदर जर आपण स्य लावला म्हणजे स्यामी, स्यावह, स्यामह प्रथम उत्तम पुरुष, स्यती, स्यती, स्यतः, स्यंती हे झालं प्रथम पुरुष. मी परत घेते ते. लट लकार मध्ये प्रत्यय काय आहेत, ती, तह, अंती प्रथम पुरुष, सी, थह, थ मध्यम पुरुष आणि मी, वह, मह उत्तम पुरुष. याच प्रत्ययांना जर आपण अगोदर स्य लावला किंवा श लावला किंवा क्ष लावला तर तेच प्रत्यय काय होणार आहेत, लूट लकाराचे होणार म्हणजे भविष्य काळाचे होणार. मग काय होणार आहे इथे, गमिष्यावह आहे. तर इथे आपल्याला कोणता प्रत्यय लावायचा आहे, गमिष्यामी, गमिष्यावह, गमिष्यामह, गमिष्यामी, गमिष्यावह, गमिष्यामह. प्रश्न 5वा अ मधलं चौथा प्रश्न असतो धातुसाधित विशेषण तालिका पुरं येतं. तर यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर 78 ते जे पूर्ण पेज आहे त्या पूर्ण पेजचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 कॉलम दिलेले आहेत, तवतु, कृत्यहा आणि शत्रुशानच. तर हे जे सगळे तर पूर्ण चार्ट आहे तो पूर्ण नीट वाचायचा आहे, बाहाट करायचा आहे. त्याआधी आपण समजून घेऊया एक्झाम मध्ये तुम्हाला काय दिलेला असतो, इथे धातू दिलेला असतो, त्याचं गण आणि पद सुद्धा दिलेलं असतं आणि पुढे रिकामी जागा असते. तर त आणि तवतू यामध्ये फरक काय आहे, त मध्ये धातूला त प्रत्यय लावतात आणि तवतू हे याचं रूप बनवताना आपण धातूच्या पुढे तवत प्रत्यय लावतो आणि ते क्रियापद ते विशेषण तयार होतं. आता एक्झाम मध्ये काय होतं मोस्टली,
इथे तुम्हाला एक रिकामी जागा दिलेली असते. एक्झाम मध्ये तुम्हाला धातू दिलेला असतो, गण आणि पद दिलेलं असतं आणि त च्या कॉलम मध्ये एक रिकामी जागा आहे. इथे तवतू मध्ये तवतूचं रूप दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला तवतूचं रूप दिलेलं असेल मुक्तवान, तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात सोपं म्हणजे त चं रूप लिहिताना ह्यातलं वान काढून टाकायचं आहे. मग राहिला काय मुक्त, तर मुक्त शब्द इथे लिहायचा आणि त्याला विसर्ग द्यायचा. म्हणजे कसं होणार आहे, आणखीन एक्झाम्पल बघू. इथे मुक्त तर इकडे तवतू मध्ये काय येणार आहे मुक्तवान. इथे येणार गत तर इथे येणार गतवान. इथे लिखित असेल तर इथे येणार लिखितवान. जर एक्झाम मध्ये तुम्हाला वंदित दिलं इथे, तर आपल्याला इथे काय करायचंय तवतूचं रूप लिहिताना त्याच्या पुढे विसर्ग काढून वान लावायचंय. मग इथे वंदित आहे तर आपण काय करणार आहोत विसर्ग काढणार आणि वान लावणार. तर हे काय झालं वंदितवान. आता खालीच बघा इथे कृतवान दिलाय, तर तुम्ही सांगा इथे काय येईल, तर तो वान काढायचा कृत लिहून त्याच्या पुढे विसर्ग द्यायचा. इतकं सोपं आहे. तर त आणि तवतू, तर यातले दोन्ही तुम्हाला विचारले असतील एक्झाम मध्ये, तर काय करणार, तर त्याच्यासाठी आपण या धातूच्या पुढे इथे त लावायचा आणि याच्या पुढे तवान लावायचं. आता तिसरा कॉलम आहे कृत्य हा. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये इथे 3 रूप दिलेली आहेत. कृत्य हा याच्यामध्ये 3 प्रत्यय लागतात, य, तव्य, अनिय. जसं गम धातू आहे तर गमला य लागून काय होणार गम्य. गम्य, गंतव्य, गमनीय अशी 3 रूप होतात कृत्यामध्ये. या तिघांपैकी कोणतंही एक रूप लिहिलं तरी चालतं, पण ते बरोबर लिहावं. आता इथे मुच आहे, इथे दिलंय तुम्हाला मोचनीय. ते वंदाचं काय दिलंय वंदनीय. आता एक्झाम मध्ये तुम्हाला ही 2 दिली आहेत आणि इथे तिसरं लिहायचंय, तुम्हाला लक्षातच येत नाहीये काय लिहायचं. तर वरचं तुम्ही लक्षात, वरचं रूप बघून तुमच्या लक्षात येईल की इथे अनिय प्रत्यय लागतो किंवा तव्य प्रत्यय लागतो. तर तुम्ही क्रू वरून तयार करू शकता. प्रत्यय कोणते आहेत य, तव्य, अनिय. मग क्रूचं काय होईल कार्य होईल, कर्तव्य होईल, करणीय होईल. तर या तिघांपैकी कोणतंही रूप तुम्ही लिहू शकता. आता वरचंच आपण लिहूया. अनिय प्रत्यय लावलाय त्याप्रमाणे करणीय, कार्य पण लिहू शकता आणि कर्तव्य सुद्धा लिहू शकता. तर त्यासाठी पेज नंबर 78 पान नंबर 78 वरचं तुम्ही तो पूर्ण चार्ट आहे तो पूर्ण वाचायचा आहे. आता शेवटचा जो कॉलम आहे त्याची सगळ्यांना भीती वाटते की ते रूप पूर्णच वेगळं आहे. तर एकदम सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. यामध्ये काय करायचंय, तुम्हाला धातू दिलेला आहे, तुम्हाला लट लकारचे सगळे रूप माहित असतात. लट लकारचं आपल्याला प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप तयार करायचंय. जसं मूचचं होतं मुंचंती. लट लकार प्रथम पुरुष बहुवचन काय आहे मुंचंती आहे. तर मुंचंती मधला शेवटचा ती काढून टाकायचा. मग उरणार काय मुंचंती मधला ती काढून टाकल्यावर काय उरलं मुंचन. तर हे एकदम करेक्ट रूप तुम्हाला तुमच्या समोर असणार आहे. तसंच गच्छ गच्छ विचारला गमगच्छ, तर गमगच्छचं होणार गच्छंती. तर गच्छंती मधला ती काढून टाका आणि उरणार काय गच्छन. लिख धातू आहे तर लिखचं काय होणार आहे लिखंती, त्यामधला ती काढून टाका तर तुम्हाला शत्रुशानेचं रूप मिळणार आहे लिखन. तर या पद्धतीने तुम्ही हे रूप बनवू शकता. आता इथे वंद धातू आहे, पण हे कधी जेव्हा धातू परस्मैपदी असेल तेव्हा तुम्ही हे करायचंय. पण जर धातू आत्मनेपदी दिला असेल तर काय करणार आहात, तर वंद एक आत्मनेपदीचं लट लकारचं प्रथम पुरुष एक वचनाचं रूप तयार करायचं. जसं रमचं रमते होतं, वंदाचं होणार वंदते आणि वंदते मधलं ते काढून टाकायचा आणि त्याला लावायचं मान प्रत्यय लावायचा. जसं वर्तमान हा शब्द तुम्हाला माहितीये, वर्धमान हा शब्द माहितीये. मग वर्धमान याच्यामध्ये वर्ध धातू आहे आणि त्याला मान लागलेला आहे. वर्तमान हा शब्द त्याच्यामध्ये वृत धातू आहे आणि त्याला मान लागलेला आहे वर्तते, च ते काढून वर्तमान झालं. तसंच वंदचं होणार, वंदचं काय होतं वंदते होतं, त्यातला ते काढून टाकला वंद मान. रमचा रममान. तर मान प्रत्यय कधी लावणार आपण, जेव्हा धातू आत्मनेपदी असेल तेव्हा आपण मान प्रत्यय लावायचा आहे. आता इथे उभयपदी दिले, मग याच्यामध्ये तुम्ही कोणताही करू शकता. परस्मै पदाचं रूप बनवू शकता किंवा आत्मनेपदाचं बनवू शकता. तर इथे दिलेली आहे दोन्ही सुद्धा. परस्मैपदी असेल तर कुर्वन होणार, जसं मी सांगितलं कुर्वंती, त्यातला ती काढून टाकला कुर्वन, आणि कुर्वते त्यातला ते काढून झाला कुर्वाण. आता तुम्हाला वाटेल इथे कुर्वाण मान का नाही लावला, कारण तो धातू आहे 8व्या गणाचा. जर धातू 1, 4, 6, 10 गणाचा असेल तर त्याला मान प्रत्यय लावायचा आहे आणि ते सोडून दुसऱ्या गणाचा धातू आला तर त्याला आन प्रत्यय लावायचा. हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे निर्दिष्ट हा कृती ही कुरुत विचारला आहे. 4 पैकी 3 सांगितले. आता यामध्ये 4 पैकी 3 म्हणजे काय, तुम्हाला 1, 2, 3, 4 असे उपप्रश्न आहेत आणि त्यामधले तुम्हाला किती सोडवायचे 3 सोडवायचे. पण त्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला आणखीन उपप्रश्न दिलेले असतात.
जसं की पहिला प्रश्न आहे, योग्यम रूपम लिखित्वा रिक्तस्थान पूर्तीम कुरुत. 5 पैकी 3, 5-3 तुम्हाला सोडवायचे, म्हणजे 5 मधले 3 सेंटेन्स तुमचे करेक्ट असले पाहिजेत. आता यामध्ये कोणता टॉपिक आहे इथे, तर संख्या विशेषण हे तुम्हाला समजलं पाहिजे. संख्या विशेषणाचे 3 प्रकार आहेत. प्रश्न 5व्यातलं आ मध्ये तुम्हाला निर्दिष्ट कृती ही कुरुत असा प्रश्न तो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिला टॉपिक आहे संख्या विशेषण हे माहिती पाहिजे. संख्या विशेषणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक म्हणजे संख्यावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण आणि आवृत्तीवाचक विशेषण. आता तिघांमध्ये फरक काय आहे? ती तिन्ही संख्या विशेषणच आहेत. तीनही संख्या विशेषण आहेत, पण त्यामध्ये फरक काय, तर एक आहे त्यामध्ये आपल्याला फक्त संख्या सांगितली जाते की वर्गामध्ये किती मुलं आहेत, तर वर्गात 10 मुलं आहेत, 50 मुलं आहेत, तर ही काय झाली, संख्या झाली. पण हा वर्गामध्ये 5वा आहे, हा पहिला आहे, हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या विद्यार्थ्याचा तो क्रम सांगितला जातो की हा वर्गामध्ये कितवा आहे, तेव्हा ते होतं क्रमवाचक. आणि एखादी गोष्ट आपण किती वेळा करतो हे सांगण्यासाठी जे विशेषण वापरलं जातं त्या विशेषणाला म्हणतात आवृत्तीवाचक विशेषण, की ज्याच्यामध्ये किती वेळा सांगितलं जातं. आता संख्या विशेषणामध्ये नियम काय आहे संख्या विशेषणाचा, की विशेष्य जर पुल्लिंगी असेल तर विशेषण सुद्धा पुल्लिंगी असतं. जसं एकः बालकः. जर विशेष्य स्त्रीलिंगी असेल तर विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी असतं, एका बालिका. विशेष्य जर नपुसकलिंगी असेल अपत्यम, तर विशेषण सुद्धा काय होणार आहे, एकम अपत्यम. क्रमवाचक मध्ये सुद्धा नियम तोच आहे. क्रमवाचकामध्ये सुद्धा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी अशी विशेषण आहेत. त्यामध्ये आपल्याला जर विशेष्य पुल्लिंगी असेल तर काय होणार आहे, प्रथमः पाठः. जसं आपण पहिल्या प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला लिहिलेलं असतं प्रथमः पाठः, द्वितीयः पाठः, तृतीयः पाठः. तर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठः, सप्तमः, अष्टमः ही सगळी आहेत क्रमवाचक, ज्याच्यामधून क्रम सांगितला जातो. जर विशेष्य पुल्लिंगी असेल तर ते क्रमवाचक विशेषण सुद्धा पुल्लिंगी येणार. जर विशेष्य स्त्रीलिंगी असेल तर क्रमवाचक विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी येणार. मग स्त्रीलिंगी मध्ये काय बदल आहे, तर आपण ते शब्द वाचलेले आहेत. जसं प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती. तर प्रथमा, द्वितीया, तृतीया हे आकारांत आहेत, आणि चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी हे शब्द आपण वारंवार ऐकतो. जसं रामनवमी, विजयादशमी, एकादशी. तर हे सगळे ऐकलेले शब्द आहेत. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, तर हे सगळे काय आहेत, स्त्रीलिंगी शब्द आहेत. तर जर विशेष स्त्रीलिंगी असेल तर विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी येणार. आणि विशेष जर नपुसकलिंगी असेल, जसं नाम हा शब्द नपुसकलिंगी आहे, तर विशेषण सुद्धा काय झालं, नपुसकलिंगी. जसं प्रथमम नाम वक्रतुंडम, द्वितीयम द्वितीयम, तृतीयम, चतुर्थम, पंचमम, षष्ठम, सप्तमम, अष्टमम, नवमम, दशमम, एकादशम, द्वादशम. तर ही सगळी काय झाली, तुमचं गणपती स्तोत्र पाठ असेल तर त्यामध्ये आलेली सगळी विशेषणं कशी आहेत, नपुसकलिंगी आहेत. तर इथे क्रमवाचक विशेषण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी मध्ये कसं वापरणार ते आपण बघितलं. आता राहिलं आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्तीवाचक विशेषण लिहिताना आपण काय करणार आहोत, त्या संख्या विशेषणाच्या पुढे, संख्येच्या पुढे आपण वारम शब्द लावला की ते आवृत्तीवाचक विशेषण बनणार. जसं एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम, षटवारम, सप्तवारम, अष्टवारम, नववारम. तर वारम म्हणजे काय, वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा. पण याच्यामध्ये आणखीन एकवारमला दुसरा शब्द सकृत आहे. सकृतचा अर्थ सुद्धा एकदा असाच होतो. द्विवारमला दुसरा शब्द आहे द्विही, म्हणजे 2 वेळा. त्रिवारमला दुसरा शब्द आहे त्रिही, म्हणजे 3 वेळा. तर याचा अभ्यास करून तुम्ही काय करणार आहात, विशेष्य बघून त्या विशेषणाचा उपयोग करायचा. आता आपण बघूया इथे एक्झाम्पल. पहिलं वाक्य काय दिलं, डॅश वेदाहा वर्तन्ते. संख्यावाचक वापरायचं आहे आपल्याला, दिलेलं त्यांनी. तर 4चं संख्यावाचक काय होणार आहे, चतुरः. चतुरः वेदाहा वर्तन्ते, चतुरः वेदाहा वर्तन्ते. आता इथे दुसरं आहे, दिनस्य डॅश लोकयानम आगच्छन्ति. दिवसातून 9 आवृत्तीवाचक म्हणजे 9 वेळा लोकयानम आगच्छन्ति, 9 वेळा वाहन येते. तर नववारम येणार इथे. आवृत्तीवाचक म्हटल्यावर काय करायचं, आपल्याला वारम शब्द लावायचा, नववारम. भवने मम गृहम डॅश तले वर्तते. आता इथे काय करायचं, क्रमवाचक. मग 7चं क्रमवाचक काय आहे, सप्तम. पण इथे सप्तमः वापरायचं आहे की सप्तमी वापरायचं आहे की सप्तमम वापरायचं आहे. तर पुढचं विशेष बघायचं, कोणती विभक्ती आहे तिथे, तले झालंय. तलचं तले सप्तमी आहे. मग सप्तमचं सुद्धा काय करायचंय, सप्तमे तले वर्तते.
पुढचं वाक्य आहे माता डॅश मम युतकम प्रक्षालितवती. आवृत्तीवाचक वापरायचंय. तर आवृत्तीवाचक मध्ये काय लागणार आहे? वारम लागणार. मग 5च्या पुढे काय होणार? 5ला म्हणतात पंच आणि त्याच्या पुढे वारम, पंचवारम. सेवक म्हणजे डॅश आसनाने स्थापितवान. संख्यावाचक वापरायचंय. आता संख्यावाचक वापरताना आपण काय करतो? विशेषाच्या लिंग विभक्ती वचनाप्रमाणे वापरतो. तर विशेष काय? आसनानी नपुसकलिंगी आहे, तर आपल्याला त्रीचं सुद्धा काय करायचंय? नपुसकलिंगी रूप वापरायचंय. त्रीचं होणार आहे त्रीणी. पुढचा प्रश्न आहे समासानां तालिका पूर्तीं कुरुत. यामध्ये तुम्हाला 3 कॉलम दिलेले असतात. पहिला कॉलम आहे समस्त पद, दुसरा कॉलम आहे समास विग्रह आणि तिसरा आहे समास नाम. पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेला असतो, दुसऱ्यामध्ये विग्रह करायचा आहे, तिसऱ्यामध्ये समासाचं नाव लिहायचंय. इथे बघा पहिलं काय दिलंय? खगोत्तमः आणि तुम्हाला विग्रह करायचा आहे. पण विग्रह करताना तुमच्या लक्षात आधी यायला हवं की तुम्हाला जर माहित असेल की हा समास कोणता आहे, सप्तमी तत्पुरुष, तर तुम्ही काय करू शकता? त्याचा विग्रह लगेच करू शकता. सप्तमी तत्पुरुष हा समास आहे, तर तुम्हाला काय करायचंय? पहिल्या शब्दाची सप्तमी विभक्ती करायची आहे. आता खगोत्तमः यामध्ये 2 शब्द आहेत, खग आणि उत्तम. तर खगाची सप्तमी विभक्ती काय होते? खगाची सप्तमी विभक्ती होणार खगेशु. पुढचा शब्द आहे उत्तमः. जेव्हा जेव्हा आपल्याला तत्पुरुष समास दिलेला असतो, विभक्ती तत्पुरुष, मग जर तिथे द्वितीय तत्पुरुष असेल तर तुम्हाला पहिल्या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची असते. तृतीय तत्पुरुष दिला असेल तर पहिल्या शब्दाची तृतीय विभक्ती करायची. चतुर्थी तत्पुरुष दिला असेल तर पहिल्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. म्हणजेच तुम्हाला समास ओळखताना सुद्धा काय करणार? पहिल्या शब्दाची जी विभक्ती असते त्याच विभक्तीचं नाव त्या समासाचं असतं. ते अल्पदिही हा समास दिलेला आहे, त्याचा विग्रह होतो अल्पादिही यस्य सह. जेव्हा जेव्हा विग्रहामध्ये तुम्हाला यस्य सह, यस्याहा सा, यस्य तत् या टाईपचे तुम्हाला जर शब्द दिसले तर तुम्ही त्या समासाचं नाव काय लिहायचं आहे? बहुव्रीही. तर तो समास कोणता होतो? बहुव्रीही समास. बहुव्रीही केव्हा होणार? जेव्हा तुम्हाला सामासिक विग्रहामध्ये, समासाच्या विग्रहामध्ये यस्य सह यासारखे शब्द दिसतील तेव्हा. पुढचा समास आहे सविनयम. आता हा तिथे तुम्हाला दिलेला आहे. समास आहे अव्ययी भाव. तर अव्ययी भावचा विग्रह काय होणार आहे? विनयेन सह. पुढे येणार यथा स्यात् तथा. पुढे आहे, पुढे तुम्हाला सामासिक पद लिहायचंय. समस्त पद विग्रह दिलाय महत् काव्य आणि समास आहे कर्मधारय. कर्मधारय समासामध्ये विग्रहामध्ये दोन्ही शब्द जे असतात ते प्रथमा विभक्तीत असतात. तेव्हा आपल्याला काय करायचंय? महत् याचं रूप होणारे महा आणि पुढचा शब्द जो आहे काव्यम तसाच लिहायचा आहे. तर तुमचा सामासिक शब्द तयार झाला महाकाव्यम, महाकवी. या प्रकारचे समास जे आहेत ते कर्मधारय प्रकारचे असतात. आता इथे पुन्हा षष्ठी तत्पुरुष समास आलेला आहे. तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष जेव्हा असतो तेव्हा पहिल्या शब्दाची कोणती विभक्ती असते? षष्ठी. आता इथे आपल्याला सामासिक पद बनवायचंय, तेव्हा आपण काय करणार? पहिल्या शब्दाचा विभक्ती प्रत्यय काढून टाकणार. जो मूळ शब्द आहे, मूळ शब्द काय आहे? पशु, आणि प्रत्यय काढून टाकला आणि पुढचा शब्द जो आहे त्याला जोडायचा आहे आणि शब्द काय झाला? सामासिक पशुपतीही. तर हे झालं सामासिक पद पशुपतीही. पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. तर यामध्ये तुम्हाला पहिला शब्द दिलाय कनकम. यामध्ये पाठ्यपुस्तकात जेवढे जेवढे समानार्थी शब्द विचारलेले आहेत स्वाध्यायामध्ये, विरुद्धार्थी शब्द आहेत, ते सगळ्यांची तयारी करायची, सगळे शब्द बाहाट करायचे. कनकम याला समानार्थी शब्द येणार हेम, हाटकम, स्वर्णम, सुवर्णम. क्रेतुमला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. क्रेतुम त्याला विरुद्धार्थी होणार विक्रेतुम. कर्षकः म्हणजे शेतकरी, याला समानार्थी शब्द आहे कृषीवलः, क्षेत्राजीवः. विदेशः याला विरुद्धार्थी शब्द स्वदेशः आणि गृहम याला समानार्थी शब्द आहे निकेतनम, सदनम. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात करायची, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे, पण हे लिहित असताना तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहित असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. समानार्थी शब्द लिहिताना मध्ये तुम्हाला इक्वल साइन बरोबर चिन्ह आलेच पाहिजे. विरुद्धार्थी शब्द लिहिताना फुली आलीच पाहिजे. ते चिन्ह आवश्यक आहे. ते चिन्हावरून तुमचं उत्तर करेक्ट की रॉंग ते ठरलं जाईल. पुढचा प्रश्न आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत. बऱ्याचदा काय होतं, या प्रश्नामध्ये सगळ्यांना भीती वाटते. यात काही घाबरण्यासारखं काही नाही आहे, काही ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवायच्यात आणि
त्याप्रमाणे तुम्ही याचा सराव करायचा. यामध्ये सुद्धा आपल्याला 5 वाक्य दिलेली असतात आणि ते 5 पैकी 3 वाक्य तुम्हाला बरोबर आली पाहिजेत. पहिलं वाक्य काय आहे? पदवी अपि प्राप्ता मया. वाक्य कोणतंही आलं तरी आपल्याला सांगितलंय का वाच्य परिवर्तनम कुरुत, म्हणजे तुमचं इंग्लिश मधलं चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस करताना तुम्ही काय करता इंग्लिशमध्ये? जसं आय इट मँगो आहे, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना मँगो इज इटन बाय मी असं होतं. म्हणजेच काय करता, तर मँगो हा हे जे ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही काय करता, प्रथम स्थान देता. आणि आय जे आहे त्याचं काय होतं, तुम्ही त्याला शेवटी स्थान देता इंग्लिशमध्ये. पण संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये कर्ता आणि कर्म यांची जागा कुठेही जरी दिली, सुरुवातीला द्या किंवा शेवटी द्या, तर अर्थात फरक पडत नाही. तर महत्व कशाला असतं? त्या शब्दांच्या विभक्तीवर. कारण संस्कृतमध्ये वाक्याचे प्रकार आहेत. एक म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर आपल्याला परीक्षेमध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोग विचारले जातात. कर्तरी प्रयोगाचं वाक्य दिलेलं असतं, ते आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये करायला सांगितलं जातं, किंवा कर्मणी प्रयोगाचं वाक्य देऊन कर्तरीमध्ये करायला सांगितलेलं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, वाच्य परिवर्तनम. आता वाच्य परिवर्तनामध्ये पहिला प्रकार काय, कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी वाक्य. यामध्ये कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीत असतो, कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीत असतं आणि क्रियापद हे नेहमी कर्त्याप्रमाणे असतं. मग तुम्ही कर्ता कुठेही ठेवा, पण कर्ता हा प्रथम विभक्तीतच असला पाहिजे. जसं की रामः आम्रम खादती हे वाक्य आहे, यामध्ये रामः एक वचन आहे, क्रियापद सुद्धा एक वचन आहे, म्हणून हे वाक्य काय झालं, कर्तरी वाक्य. रामः ग्रंथम पठितवान, रामने ग्रंथ वाचला, यामध्ये सुद्धा रामः पुल्लिंगी आहे, क्रियापद सुद्धा पुल्लिंगी आहे, एक वचन आहे, आणि म्हणून हे वाक्य सुद्धा काय झालं, कर्तरी. तर कर्त्याची प्रथम विभक्ती आणि क्रियापद हे जेव्हा कर्त्याप्रमाणे असतं तेव्हा ते वाक्य कर्तरी असतं आणि कर्माची द्वितीय असते. आता याच आपल्याला जर कर्मवाच्य करायचं असेल तर काय होणार आहे, कर्मणी वाक्यामध्ये कर्मवाच्यमध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीत जातो. कर्म याची प्रथमा करायची असते आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे होणार. जेव्हा कर्त्याला प्राधान्य असतं तेव्हा ते वाक्य असतं कर्तरी, आणि जेव्हा कर्माला प्राधान्य असतं तेव्हा ते वाक्य असतं कर्मणी. मग आता कर्ता इथे काय होणार आहे, तृतीय विभक्तीमध्ये कर्मवाच्यामध्ये, कर्म होणार प्रथमा विभक्तीमध्ये आणि क्रियापद होणार कर्माप्रमाणे. म्हणजेच रामः या कर्त्याचं काय झालं, रामेण आम्रम नपुसकलिंगी असल्यामुळे प्रथम आणि द्वितीय विभक्ती सारखीच राहणार, आम्रम, आणि क्रियापद हे कर्मणी क्रियापद होणार. कर्मणी क्रियापद कसं बनवायचंय, तर मूळ धातूला य लावायचा आणि त्याच्या पुढे आत्मनेपदी प्रत्यय लावायचा, तर ते काय होतं, कर्मणी क्रियापद. जसं की खाद हा धातू होता, त्याला य लागून काय झालंय, खाद प्लस य आणि आत्मनेपदी प्रत्यय खाद्यते. दुसरं वाक्य होतं रामेण रामः ग्रंथम पठितवान, त्याचं काय होणार आहे, रामाचं झालं रामेण, ग्रंथम नपुसकलिंगी होतं, पुल्लिंगी द्वितीय एक वचन होतं, ते इथे झालं प्रथमा ग्रंथः, आणि पठितवानचं झालं पठितः, हे कर्मवाच्य झालं. तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा कर्तरीमध्ये कर्ता प्रथमेत असतो आणि कर्मणीमध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो. जेव्हा लट लकारचं वाक्य असेल तेव्हा आपल्याला क्रियापदामध्ये कर्मणी क्रियापद वापरायचंय, आणि जेव्हा भूतकाळ धातुसाधित विशेषण वापरलेलं असेल कर्मणी भूतावी, तर तेव्हा आपल्याला तिथे कर्तरी भूतावी वापरायचंय. आता इथे पदवी अपि प्राप्ता मया वाच्य परिवर्तनम कुरुत दिलेलं वाक्य काय आहे, हे कर्मणी वाक्य आहे, कारण इथे प्राप्ता शब्द आलाय आणि कर्त्याची तृतीय विभक्ती आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, कर्ता जो तृतीय विभक्तीत आहे तो प्रथमच करायचा आहे. अहम पदवी, आता पदवी शब्द कोणती आहे, प्रथमा विभक्ती आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण कर्तरी करतोय म्हणजे आपल्याला त्याची द्वितीय करायची आहे. द्वितीय करताना काय करतो आपण, अनुस्वार देतो. जसं देव प्रथम आहे पण देवम द्वितीय आहे, कवी ही प्रथमा विभक्ती आहे, कवीम द्वितीय विभक्ती आहे, भानुहू प्रथमा विभक्ती, भानुम द्वितीय विभक्ती. तर प्रथमा विभक्तीमध्ये मोस्टली विसर्ग लागतो आणि द्वितीय विभक्तीमध्ये अनुस्वार लागतो. तर इथे अहम ही प्रथमा विभक्ती आहे कारण ते सर्वनाम. अहम पदवीम अपि, अपि अव्यय आहे त्यामुळे ते तसंच राहणार. आता इथे क्रियापद काय आहे, प्राप्ता. प्राप्ता हे पदवी स्त्रीलिंगी शब्द होता म्हणून ते कर्माप्रमाणे चाललं होतं. आता आपण काय बघतोय, अहम प्रमाणे आपल्याला वापरायचंय, तर काय होईल इथे, प्राप्त वान. मग असे आपण बघितले होते त आणि तवतू. त हे कुठे येतं, कर्मणी वाक्यामध्ये, आणि तवतू असणारे प्रत्यय जे आहेत, जसं गतः कर्मणी आहे, गतवान कर्तरी आहे.
लिखितः कर्मणी आहे, लिखितवान कर्तरी आहे. तर कर्तरी भूधावीची विशेष रूप जी आहेत ती कर्तरी वाक्यात येतात आणि कर्मणी भूधावीची विशेषणं कर्मणी वाक्यात येतात. पुढचं वाक्य बघूया. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. सांगितलंय आपल्याला, विचारलंय की पूर्वकाळ वाचकम अव्ययम निष्कासयत. निष्कासयत याचा अर्थ आहे काढून टाका. काय काढायचं आपल्याला? पूर्वकाळ वाचक अव्यय. कोणता अव्यय आहे? गृहीत्वा हे पूर्वकाळ वाचक अव्यय. पूर्वकाळ वाचक अव्ययामध्ये त्वांत, ल्यवंत हे आणि तुमंत, सॉरी, पूर्वकाळ वाचक अव्ययामध्ये त्वांत आणि ल्यवंत हे दोन प्रकार आहेत. तर वाक्यामध्ये त्वांत तरी असेल किंवा ल्यवंत असेल, तर दोघांपैकी जे असेल ते आपल्याला काढायचं आणि वाक्य बनवायचंय. मग हे करत असताना आपण काय करणार आहोत? तर गृहीत्वा हे त्वांत आहे, तर त्वा काढून यामध्ये जो मूळ धातू आहे ग्रह धातू त्याचा आपल्याला प्रविशती, इथे लट लकार आहे, तर आपल्याला याचं लट लकारच रूप बनवायचंय, म्हणजे गृह्णाती होणार. आणि अर्णवः जपाकुसुमम, ते गृहीत्व आहे ते काढून आपल्याला काय करायचंय? गृह्णाती प्रविशती च. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे आपल्याला कोणता लकार वापरायचा आहे? दिलेल्या वाक्यामध्ये जो लकार असेल, इथे प्रविशती प्रत्यय लागला तर तोच प्रत्यय आपल्याला इथे लावायचा आहे, म्हणजे त्याच लकाराचं क्रियापद आपल्याला बनवायचंय आणि च लिहायला विसरायचं नाही. पुढचं वाक्य आहे शिशिर ऋतव पद्मम व्यकसत. याचं आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. जसं की भक्ताः देवालयम गत्वा देवम नमन्ति. इथे आपल्याला पूर्वकाळ वाचक अव्यय काढायचंय. भक्ताः देवालयम, गत्वा हे त्वांत अव्यय आहे, ते काढून आपल्याला त्यामध्ये गमगच्छ धातू आहे. इथे नमन्ति क्रियापदे, नमन्ति मध्ये प्रत्यय लागलाय अंती, तोच प्रत्यय इथे लावायचा आहे. गच्छन्ति, गत्वा काढून टाकायचं, तिथे लिहायचं गच्छन्ति देवम नमन्ति आणि च लिहायला विसरायचं नाही. च नाही लिहिला तर अर्धा मार्क कट होतो, म्हणून तो लिहिणं गरजेचं आहे. कारण त्याचा अर्थ काय होतो? भक्त देवालयात जाऊन देवाला नमस्कार करतात. जेव्हा आपण जाऊन शब्द काढतो तेव्हा वाक्य होतं भक्त देवालयात जातात आणि देवाला नमस्कार करतात, तर तो आणि अर्थ आला पाहिजे म्हणून आपण च लिहितो. मृगः क्षेत्रम आगत्य सस्यानी अखादत. आता इथे आगत्य अव्यय आलेले आहे, तर ते काढायचंय आपल्याला आणि क्रियापद वापरायचंय. मग काय होईल? मृगः क्षेत्रम. आता इथे कोणतं क्रियापद वापरणार? तर शेवटचं क्रियापद कोणतं आहे? अखादत. अखादत मध्ये कोणता लकार आहे? लंग लकार. तर काय करणार आपण? अखादत लंग लकार आहे म्हणून इथे सुद्धा आपण लंग लकार वापरणार. आ उपसर्ग आहे, गमगच्छ धातू आहे, त्याचं झालं आगच्छत. सस्यानी अखादत च लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे त्वम धनुः त्यज. आपल्याला विचारलंय त्वम स्थाने भवान योजयत. याचा अर्थ आहे त्वम काढून तिथे भवान वापरा, त्वमच्या जागेवर भवान वापरा, म्हणजे आपल्याला त्वम लिहायचं नाहीये. याचा अर्थ होतो तू धनुष्याचा त्याग कर, तू धनुष्य सोडून दे. आता त्वम आणि भवान याचा फरक काय आहे हा आधी समजून घ्या. त्वम म्हणजे तू आणि भवान म्हणजे तुम्ही. तर त्वम तू जा असं आपण म्हणतो, पण तुम्ही जा असं नाही म्हणत, तुम्ही आदराने म्हणतो. तर तो आदर आपल्याला दाखवण्यासाठी आपण काय करतो? इथे भवान वापरतो आणि भवान बरोबर नेहमी क्रियापद हे प्रथम पुरुषी एकवचनीच येतं. जसं की अहम, आवाम, वयम हे करता उत्तम पुरुष आहे, तर त्यांच्या बरोबर उत्तम पुरुष क्रियापद येतं, उत्तम पुरुषच क्रियापद येतं. तसं त्वम युवाम युयम, त्वम युवाम युयम ही मध्यम पुरुष करता आहेत, तर त्यांच्यासोबत मध्यम पुरुषच क्रियापद येतं. तर भवान हे प्रथम पुरुष करता असल्यामुळे त्याच्याबरोबर क्रियापद सुद्धा काय येणार आहे? प्रथम पुरुषीच क्रियापद येणार. तर उत्तर काय येणार आहे? ते त्वम काढायचंय, तिथे येणार भवान. धनु शब्द तसाच राहणार आणि त्यज हे आहे मध्यम पुरुष, आपल्याला तिथे करायचं आहे प्रथम पुरुष, तर प्रत्यय लागणार आहे तू. लोट लकार असल्यामुळे तिथे तू प्रत्यय लागलेला आहे. भवान धनु त्यजतु. पुढचा प्रश्न आहे मेघः संदेशम नयती यक्षः. यक्षः ब्रॅकेट मध्ये दिलाय. निजंतम कुरुत, निरंतर रूप वापरायचे आपल्याला, म्हणजे प्रयोजक. मेघः संदेशम नयती, ढग संदेश नेतात. आता आपल्याला काय करायचं? यक्षला कर्ता बनवायचा आहे. काय होणार? यक्ष हा मेघांकडून, मेघांच्या करवी संदेश पाठवतात. वाक्य काय होणार? यक्षः, कारण आता आपण जे वाक्य बनवणार त्याच्यामध्ये यक्ष हा कर्ता असणार आहे, म्हणून यक्षः मेघैः संदेशम नाययति. तर अशा प्रकारे पूर्ण भाषाभ्यासाचा घटक आपण अभ्यासलेला आहे.
आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. जिथे पाठांतर करणं आवश्यक आहे तिथे पाठांतर करायचं आहे आणि सर्वांनी छान पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट.